सर्वांच्या ब्लॉगची सुरुवात सकाळपासून होते, तर माझ्या ब्लॉगची सुरुवात रात्रीपासून झालेली आहे. तर आज बनवणार आहे मी डाळ. तर माझी डाळ झालेली आहे आणि मस्त आता डाळ काढून घेते. लगेच भाताचं कुकर लावून देते. भाताचं कुकर लावून देऊन लगेच डाळीला फोडणी पण देते. कारण उद्या जायचं आहे आपल्याला लग्नाला. तर तयारी खूप करायची आहे. साडी काढून ठेवायची छानशी अशी. साडी, ड्रेस, लिपस्टिक जे काही आपल्याला लागणारं साहित्य आहे ते. आणि ब्लॉग आज आज रात्रीपासून म्हणजे 7 पासून चालू केलेला आहे. तर होऊ शकते उद्या ब्लॉग पोस्ट करेल मी. कारण आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकत्र पोस्ट करेल. आजचा ब्लॉग कितीचा होणार आहे ना, त्यामुळं आज आणि उद्या दोन्ही ब्लॉग एकत्र शेअर करीन आणि आता प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या घरात जास्त काही स्पेस नाही आहे. खूप कमी स्पेस आहे आणि खूप खूप कमी स्पेसमध्ये आपल्याला राहावं लागतं आणि राहायचं पण. पण आम्ही खुश आहोत बरं एवढूच्या स्पेसमध्ये. खूप छान असं मी ठेवलेलं आहे. इथं माझं छोटंसं कपाट आहे. हा माझा बेड आहे. आता आवरलेलं नाही कारण रात्रीची वेळ आहे, झोपायचं आहे, थंडी वाजत आहे म्हणून थंडी वाजत असल्यामुळं मी ब्लँकेट वगैरे काढलं होतं. आणि इकडे हा माझा गळाठा. इकडे पण होईल तेवढं करते, परंतु आता होत नाही आहे. त्यामुळं असं भेटूत आपण आपलं स्वयंपाक पूर्ण झाल्यावर. बाय. हाय गाईज, आपण थोडासा वेळ होता माझ्याकडे. आपण वरणासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 5 मिनिट वेळ आहे. म्हटलं बोलावं तुमच्यासोबत. कारण तुमच्यासोबत बोललं तर तेवढाच माझा टाईम पण जात आहे आणि छान पण वाटत आहे. तर आपली लाईव्ह पण आता झालेली आहे. अजून 9 वाजता घेणार आहोत. माहीत नाही हा ब्लॉग आज येईल का उद्या येईल. कारण आजचा आणि उद्याचा एकत्र करून मी उद्याच टाकेल सकाळी. आणि होईपर्यंत मी आता सकाळीच ब्लॉग पोस्ट करण्याचं पण ठरवणार आहे. चला, झालं खूप विचार वगैरे करून झाला. तर आता कामाला पण सुरुवात करूया. आज करू, उद्या करू, उद्या करू, उद्या करू. उद्या काही येत नसतो. त्यामुळं आजपासूनच कामाला स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही पण तसा छान असा प्रतिसाद द्या माझ्या ब्लॉगला, जेणेकरून मला पण ब्लॉग शूट करायला छान वाटेल आणि टाकायलाही छान वाटेल. बोलणारे बोलत राहतील. आय डोंट केअर इट. मी त्याची काही पर्वा करणार नाही. तर चला, आता तुम्ही म्हणताल हे गळाठा मागचं काय, तर एकच रूम आहे. एका रूममध्ये आपण सगळं काही असं ठेवलेलं आहे. ते माझं भांड्याचं रॅक जे आहे ते बेडच्या वरती आहे. पलीकडे एक रॅक आहे. त्या रॅकमध्ये मी स्वयंपाकाचं पूर्ण सामान ठेवलेलं आहे. त्या पलीकडे एक काच लावलेला आहे. तिथे माझं बँगल्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि तिथे खाली मी स्वयंपाक करते. सिंगल शेगडी आहे आणि तिथून तितकं स्वयंपाकाचा एरिया आहे माझा. बाकी बेड आहे. आता थंडी वाजत होती म्हणून ब्लँकेट वगैरे काढलं होतं. त्यानंतर बघू शकता तिकडे मी माझं पूर्ण सामान जे की सकाळी लागते ते. आणि त्यानंतर इकडे माझं पाणी वगैरे, इकडे रोजचे कपडे आणि इथे गळाठा म्हणजे आता कपडे काढून आणून ठेवलेले इथं. जेवण झाल्यानंतर घडी मारत असते आणि मग ज्याच्या त्याच्या कपामध्ये ठेवून देते. त्यानंतर माझा हा छोटासा कपाट, कारण माझा खूप मोठा जो कपाट आहे तो मी सेल केलेला आहे. कारण माझ्या घरामध्ये कपाटच बसत नाही कुठेच आणि माझा कपाट माझ्या वडिलांनी खूप मोठा असा दिला होता. त्यामुळे मी तो सेल केला आणि हा छोटासा कपाट मी ॲमेझॉनवरून मागवला. तर तो काही मला तेवढा नाही आवडला. बट त्यांनी म्हणतात की नीलकमलचं चांगलं आहे, चालून जाईल. नंतर मुलं झाल्याच्या नंतर मुलांना ठेवते आणि आपण दुसरं घेऊ. तर चला, भेटू आपण जेवण करताना. बाय. मी भाताचा कुकर आता चढून दिलेला आहे आणि भात होईपर्यंत आपण आता थोडंसं बोलू छान. तर थंडी एवढी काही नाही आता, बट थोडीशी आहे आहे म्हणजे जेणेकरून तेवढी काही लागत नाही थंडी. बट कधी कधी झोपल्याच्या नंतर थोडीशी थंडी वाजल्यासारखी वाटते. तर चला आपण बोलूया थोडंसं. लाईट गेली वाटतं. इन्व्हर्टर चालू आहे. इन्व्हर्टरवर थोडंसं धीम असतो लाईट. तर व्लॉग दररोज शूट करणार ह्यासाठी की एक चॅनल आहे सचिन टेक्निकल असं काहीतरी चॅनल आहे. त्या चॅनलवर खरंच जे नवीन कोणी यूट्यूबमध्ये ज्याला सोशल मीडियावर यायचं आहे किंवा यूट्यूबचं अकाउंट क्रिएट करायचं आहे किंवा यूट्यूबवर ब्लॉग वगैरे टाकायचे, तर नक्कीच त्या चॅनलला भेट द्या. कारण त्या चॅनलवर एवढं सुंदर सुंदर माहिती दिलेली आहे की अकाउंट कसं बनवायचं,
गुगल अकाउंट कसं बनवायचं, यूट्यूबचं अकाउंट कसं बनवायचं, कसं ग्रो करायचं, शॉर्ट्स मध्ये फायदा आहे का, ब्लॉगिंगमध्ये फायदा आहे, आणि तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्यावर तुम्ही फोकस करू शकता. कारण प्रत्येकामध्ये कुठली तरी कला असते, त्या कलेनुसार आपण आपल्या चॅनलवर ग्रो करू शकतो. कारण कोणाला डान्समध्ये इंटरेस्ट असते, तर कोणाला संगीतमध्ये इंटरेस्ट असते, तर कोणाला रेसिपीज वगैरे खूप छान पद्धतीने येतात, कोणाचं काही मेकअपचं प्रोफेशन्स असू शकते, किंवा कोणाला टीचिंगचं असू शकते, असं बरंचसं काही असू शकते. तर आपले जे कलागुण आपल्यामध्ये अवगत आहेत त्यांना बाहेर काढा. आणि यूट्यूब हा प्लॅटफॉर्म फक्त पैशासाठी चूज करू नका. कारण पैसे तर येतील जातील, खूप आपण कमवू शकतो, परंतु आपल्यामधले जे गुण आहेत त्यांना वाव, आपल्या कलेला वाव मिळाला पाहिजे, म्हणून यूट्यूबवर या. आणि आपल्या छोट्या छोट्या आठवणी पण त्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो. कुठं? तर यूट्यूबच्या चॅनलवर. असं काही नसते की ह्यांनी केलं त्यांनी केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, असं काही नाही. सगळ्यांना अधिकार आहे. आपण 18 वर्ष पूर्ण केलेले आहे. आपल्याला आपले स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जे आपण भीतो की खेड्यामध्ये बऱ्याचशा गृहिणी असतात की काय म्हणतील हे, काय म्हणतील ते. तर आपण असं काही करत नाही की ज्यानी लोकांनी काही बोललं पाहिजे. तर प्रत्येकाने आपल्याकडे कोणाला रांगोळी खूप छान छान येतात. आपण म्हणजे आपण तर आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतोच, परंतु आपल्याकडून दुसरं कोणीतरी काहीतरी शिकत असते. किंवा तुम्ही डेली ब्लॉगिंगची, परंतु सुरुवात कशी करायची ते सचिन टेक्निकल चॅनलवर जाऊन एक वेळेस अवश्य भेट द्या आणि पहा. आणि त्यांचा सध्याचा संघर्षसुद्धा पहा. खूप भयानक संघर्ष असतो लाईफमध्ये. मला असं वाटत होतं की माझ्याच म्हणजे मलाच प्रॉब्लेम आहेत, माझ्याच मागे का लोकं लागतात, किंवा मलाच का असं बोलतात. तर खूप भयंकर त्या दोघांनी पण, म्हणजे नवरा आणि बायकोने दोघांनी पण खूप कठीण संघर्ष पाहिलेला आहे आणि अजून पण चालू आहे. तरी पण त्यामधून सचिन भैया उभे राहिलेले आहेत. आणि आपले जे नवीन यूट्यूबर आहेत, यूट्यूबर म्हणण्यापेक्षा आपण जे नवीन आहोत, आपल्याला काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी खूप छान असं त्यांनी प्लॅटफॉर्म, आणि कसं यूट्यूबमध्ये ग्रो करायचं, काय रेव्हेन्यू असतो, कसे म्हणजे यूट्यूबवर आलं म्हणजे आपण पैसे कमवण्यासाठी हा मोटिव्ह घेऊन आलंच नाही पाहिजे. असं त्यांनी पूर्णतः, म्हणजे प्रत्येक जणाचं काय असतं ना, की यूट्यूबवर आपण यूट्यूबचं अकाउंट क्रिएट केलं म्हणजे आपल्याला पैसे येते, पण पैसे येत नाही. पैसे कसे येतात ते पण त्यांनी सांगितलं. त्यांनीच सांगितलं की स्वतःमधला इंटरेस्ट पण बाहेर काढा, स्वतः पण काही करा. एक मिनिट. हां, मला थोडासा दम लागत होता आणि अजून पण लागत आहे. तर नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा. आणि नवीन असेल तर माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा. आणि तुम्ही पण ज्यांना करायचं आहे ना, नवीन चॅनल ओपन करायचं आहे, त्यांनी नवीन चॅनल पण ओपन करा आणि छान त्याच्यावर तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्याला त्या चॅनलवर ग्रो करा. तुम्ही असा व्हिडिओ काढायचा, नॉर्मली व्हिडिओ काढायचा, त्यांनी व्हिडिओ काढताना इवन कसा कॅमेरा पकडायचा हे पण सांगितलेलं आहे. तर त्या चॅनलला नक्कीच एकदा भेट द्या, जर तुम्हाला यूट्यूबवर अकाउंट क्रिएट करायचं असेल तर. आणि खरंच तुम्ही खूप काही करू शकता. कोणी असो, घरातली गृहिणीसुद्धा करू शकते. आणि तिच्या जी मेमरी आहे, ती मेमरी सेव्ह राहते आपली. आपण जास्त फोटोज, व्हिडिओज वगैरे काही सेव्ह करू शकत नाही, किंवा आपल्यासोबत काय घडलेलं आहे, ते पण आपण असं सांगितल्याच्यानंतर कोणाला विश्वास नाही बसत. पुढे चालून आपले मुलं असतील, आपले पालक असतील, आपल्या जे कोणी असतील त्यांच्यासाठी. तर खरंच यूट्यूब हा एक खूप छान पर्याय आहे मला असं वाटलं. म्हणून मी यू निवडलेलं आहे आणि तुम्ही पण निवडा आणि खरंच खूप तरक्की करा. बाय. तर हा व्हिडिओ आज येईल का उद्या येईल माहीत नाही. बट स्टार्टिंग तर मी आजपासून केलेली आहे. कारण मी ते सचिन भैयाचं जे बोलणं आहे आणि त्यांचा मी संघर्ष पाहते. जवळपास मी 1 महिन्यापासून त्यांच्या चॅनलला पाहत आहे, सबस्क्राईब केलेला आहे. जो संघर्ष त्यांनी करत आहेत, पैसाच काही महत्त्वाचा नसतो. त्यांच्याकडे खूप सारा पैसा असून सुद्धा संघर्ष झेलावा लागत आहे. आणि आज ते दोघं पती-पत्नी वेगळ्या ठिकाणी आहेत, एका वेगळ्याच कारणामुळे. पण त्यातूनही उठणं, आपण जर असतो तर आज आपण घराच्या बाहेर निघालो नसतो, किंवा आपण काही केलं नसतं. परंतु सचिन भैयाकडून आणि मनीषाकडून खूप काही शिकायला मिळते आणि शिकलंच पाहिजे. तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये म्हटलं तरी पण चालेल, किंवा हा व्हिडिओ आज येईल किंवा उद्या येईल. तर बाय बाय.
तोंड धुवून घेतलेलं आहे. आता आपण लावू क्रीम. माझ्या क्रीम द्या इकडे. हे सनस्क्रीम वापरते. ते माझ्या दोन्ही क्रीम आहेत. स्किन केअर नाईट पिंपल्सची. थोडीशी लावायची असते. थोडीशी लावायची क्रीम. ती मिळालं ना, लई हायजीन आहे ती. लई हायजीनिक आहे ती. ती माझ्या याच्यातली. पिंपल्स तेवढे झाले, कुठं कुठं लावा हे समजणं झालंय. ते पाय उलट त्याला कमा नाही ना, किल्लं भाजले त्याला सुद्धा बोरोली. म्हणून कधी बोरोली कमी येऊ दे हरकत नाही, पण अँटीसेप्टिक असते. अंगावरती ठिकाणं जमती सुद्धा मारते, घाव भरते. भाजलं कोळलं कापलं त्याच्यावर सुद्धा लावायची असते. अशा प्रकारे आपलं पूर्ण लावून घेतलं मी. बाय बाय. सकाळी भेटू. आता आपण दोन्ही व्हिडिओ एकत्रच करते. हा व्हिडिओ उद्या येईल का आज येईल माहीत नाही. साठी बाय बाय. फायनली लग्नाहून आलो होता मी आणि असा काहीसा माझा लुक होता. असं छान रील्स वगैरे शूट केले. लग्नामध्ये काही शूट करता आलं नाही कारण तिथं भरपूर सारे पाहुणे वगैरे होते आणि त्यांना थोडंसं वेगळं वाटतं की काय शूट करत आहे म्हणून. तर आजूबाजूला येऊन थोडंसं रील्स वगैरे शूट केला आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि सबस्क्राईब पण खूप छान प्रकारे करत आहात त्याबद्दलही खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तर आज जात आहोत आम्ही मूव्ही पाहायला. तर कोणती मूव्ही कशी काय ते तुम्हाला मी नक्की शेअर करणार, कारण तुम्ही फॅमिली म्हटल्यानंतर तुम्हाला शेअर करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू. बाय बाय. मिस यू ऑल.